नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। बोरीमध्ये चोरांचा सुळसुळाट, ग्रामस्थांची पोलीस गस्त वाढविण्याची व पथदिवे सुरू करण्याची मागणी। जिंतूर तालुक्यातील बोरी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 5 ते 6 जणांच्या टोळीने सलग 2 ते 3 दिवसांपासून विविध भागामध्ये घरफोडीचे प्रयत्न केले। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अनेक प्रयत्न हाणून पाडण्यात आले, तरी 21 ऑगस्टच्या मध्यरात्री या चोरट्यांनी यशस्वीपणे हात साफ केल्याची धक्कादायक घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 1:30 ते 2:15 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी बोरी शहरामध्ये 5 ते 6 ठिकाणी घरफोडीचा प्रयत्न केला। विशेष म्हणजे चोरट्यांनी अशा घरांची निवड केली होती ज्या घरामध्ये कोणीच नव्हते। या नियोजनामधून चोरट्यांचा अनुभव आणि पारंगतपणा स्पष्टपणे दिसून येतो। शेवटी माजी शिवसेना उपसर्कल प्रमुख अनिल वसेकर यांच्या घरी चोरट्यांना यश मिळाले। त्यांनी घरातील तब्बल 5 ते 6 तोळे सोने व सुमारे 50,000 रुपये रोख रक्कम लंपास केली। या घटनेनंतर बोरी शहरामध्ये भीती व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच बोरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार आणि PSI थोरवे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन सखोल तपास सुरू केला आहे। या तपासणीसाठी परभणी येथील ठसे पथक देखील बोलावण्यात आले आहे। दरम्यान बोरी शहरातील अनेक पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या अंधाराचा फायदा चोरट्यांना होत आहे असे ग्रामस्थांनी सांगितले। त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने बंद पथदिवे सुरू करावेत अशी मागणी पुढे आली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की गावातील शांतता आणि नागरिकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावीत, तसेच ग्रामपंचायतीने पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करून शहरात प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करावी। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।